औरंगापूर येथील संत तुकोबाराय पावनधाम येथे सुरू असलेल्या बीज उत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याच्या कालच्या कीर्तनाला बुधवार रोजी दुपारी उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या वाहनाचा ताफा दाखल होताच काही तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत पंकजा मुंडे यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने पंकजा मुंडे यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला। यावेळी पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला। पोलिसांनी काही तरुणांना गावातून सकाळीच ताब्यात घेत पोलीस वाहनातून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात नेल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। तालुक्याच्या औरंगापूर येथील तुकोबाराय पावनधाम येथील संत तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा बुधवारी असल्याने भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी भेट दिली। या सांगता सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुकोबाराय पावनधाम स्थळी पंकजा मुंडे यांच्यासोबतचा वाहनांचा ताफा दाखल होताच मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी जमाव पांगवण्यासाठी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने गोंधळ उडाला होता। त्यानंतर गर्दीतून पंकजा मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनांना वाट काढून दिली। मराठा तरुणांच्या घोषणाबाजीने गोंधळ होऊन धावपळ सुरू झाल्याने थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या ताफ्यातील वाहनांना वाट मोकळी करून दिली। पंकजा मुंडे पावनधाम येथून निघून गेल्याचे समजल्याने तणावाचे वातावरण निवळले।